नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स मजेतच असाल. असेच नेहमी मजेत राहा, आनंदात राहा, हसत खेळत राहा. तर आज मी परत एकदा आली आहे तुमच्या समोर एक मस्तपैकी मराठी बुक घेऊन, जिचं नाव आहे खिल्ली आणि जिला लिहिलेलं आहे प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांनीच. तर खिल्ली हे बेसिकली एक पूर्ण पुस्तक नाही आहे, हे वेगळे वेगळे लेख आहेत पु ल देशपांडे यांनी लिहिलेले 1980च्या सुमारास, जे महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांचे वेगवेगळ्या साली प्रसिद्ध झालेले आहे. त्यांना पूर्णपणे एकत्र कलेक्ट करून त्यांनी ही एक बुक प्रकाशित केलेली आहे. तर त्याच्यातले जवळपास 17-18 लेख आहेत. त्याच्यातला पहिला लेख आहे गांधी टोपीचा प्रवास. तर गांधी टोपीचा प्रवास हा लेख आला होता ऑगस्ट 1972 साली, म्हणजे स्वातंत्र्य मिळून जवळपास 27 वर्षानंतर. पु ल देशपांडे यांनी आपले आयुष्य स्वातंत्र्यापूर्वीचे 25 आणि नंतर 72 पर्यंत 25 असे सांगून त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितलेले आहे. तर ते शाळकरी वयात असताना एकदा त्यांनी गांधीजीचं भाषण ऐकलं होतं. प्रत्यक्ष गांधीजी विलेपार्लेला आले होते तेव्हाची त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हाचा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की तो त्यांचं भाषण ऐकताना ते किती भारावून गेले होते ते भाषण ऐकल्यानंतर, आणि त्यांच्यासोबतच पूर्ण देश कसा गांधीमय झाला होता. आणि त्यावेळेला त्यांचे जे सहकारी होते, त्यांचे जे अनुयायी होते, ते गांधी टोपी, खादीचा कुर्ता असं सगळं त्यांचं अटायर असायचं. तर जे लोक गांधी टोपी घालायचे त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर, एक वेगळा विश्वास आणि त्यांना एक वेगळा सपोर्ट होता. त्यांच्याकडनं एक वेगळ्या अपेक्षा होत्या लोकांच्या, गांधीजींकडनं वेगळ्या अपेक्षा होत्या. तर हे जे स्वातंत्र्यापूर्वीचे गांधीधारी होते, गांधी टोपीधारी लोक होते, ते नंतर स्वातंत्र्यानंतर त्यांचा ओव्हरऑल ॲटिट्यूड कसा चेंज झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गांधी टोपीवर विश्वास या गोष्टीसाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की एकदा एक तरुण स्त्री, मिठाचा सत्याग्रह सुरू असतो आणि त्यावेळेला सगळ्यांना लोक म्हणजे स्वतःला अटक करून घेत असतात. तर त्यावेळेला ती स्त्री काय करते की आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढून एक व्यक्ती जो गांधी टोपी कुर्ता वरता घातलेला असतो त्याला ती सगळे दागिने देते आणि त्याला स्वतःचं नाव सांगते आणि त्याला सांगते की दादा हे दागिने घेऊन तू माझ्या घरी जा आणि त्यांना सांग की मी तुरुंगात गेली आहे. तर ती जी व्यक्ती असते ती म्हणते की बाई आपली तर ओळख पाळख काही नाही आहे, मग तू मला एवढ्या विश्वासाने तुझे दागिने वगैरे का बरं देत आहे? तर ती म्हणते की तुम्ही जी गांधी टोपी घातलेली आहे त्याच्यावरून मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे इतकं लोक कॉन्फिडंट होते ते गांधीजींच्या अनुयायीवर किंवा जी गांधी टोपी घालायची त्या लोकांवर. आणि तेच लोक स्वतंत्रता मिळाल्यानंतर किती त्यांचा ॲटिट्यूड चेंज झाला आणि कसा त्यांच्या वागणुकीत फरक पडला. लोक त्यांना किती आदर्श मानत होते, लोकांच्या किती अपेक्षा होत्या त्यांच्यावर, आणि नंतर जसं ते लोक सत्तेवर आली त्याच्यानंतर त्यांचा ओव्हरऑल ॲटिट्यूड कसा चेंज झाला. कारण स्वातंत्र्यानंतर 1 वर्षानंतरच गांधीजींची हत्या झाली आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मग हे लोक जे पॉलिटिक्समध्ये आले यांनी ओव्हरऑल स्वतःला म्हणजे कसं करप्ट करून घेतलं, कसे करप्ट झाले हे लोक, हा सगळा जो अनुभव आहे. आणि पूर्ण देशाची काय मनस्थिती होती आणि स्वातंत्र्य मिळूनसुद्धा लोक कसे खुश नव्हते, कारण त्यांना वेगळं असं काहीतरी मिळालं नव्हतं. सगळ्यांना असं वाटायचं की स्वातंत्र्य मिळेल म्हणजे इंग्रज आपल्या देशातनं गेले म्हणजे एखादी जादूची काठी फिरल्यासारखं होईल आणि सगळ्या आधी व्याधी म्हणजे पुलच्या भाषेत सगळे रोग, सगळ्या समस्या, सगळे प्रॉब्लेम्स आपल्या देशातले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील, आपण सगळे मस्त आनंदात राहू. पण असं काहीही झालं नाही आहे. फक्त इंग्रज सरकारच्या जागी लोकशाही आली, आपले लोक आले, पण परिस्थिती जशी होती तशीच राहिली. तर एकंदरीत हे लेख मस्त जमून आलेला आहे आणि ज्या त्यावेळच्या गोष्टी आहेत त्या अजूनही रिलेट करतात. म्हणजे अजूनही फारसा काही बदल झालेला नाही आहे आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये. आणि एकंदरीत पॉलिटिकल वातावरणात मला तरी असं नाही वाटत की खूप काही फरक झाला आहे आणि इतकी वर्ष मिळूनसुद्धा आपण खूप जास्त काहीतरी अचीव केलेलं आहे. तर त्यामुळे हा लेख मला खूप जास्त आवडला. दुसरा लेख आहे दिवाळी 1979चा पु ल तुम्ही स्वतःला कोण समजता. तर या लेखात एक पत्रकार परिषदेचा उल्लेख केलेला आहे त्यांनी, जिथे पु ल यांना प्रश्न विचारण्यासाठी वेगवेगळ्या मातीचे पत्रकार जमतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. पण त्यांच्या प्रश्नांना पु ल यांनी किती गमतीशीर उत्तरं दिलेली आहे हे, आणि अगदी मस्त वाटते म्हणजे ते वाचायला. म्हणजे विनोदातून हसून खेळून गमतीशीर वातावरणात गंभीर विषयाला कसा हात घालायचा, त्याची चर्चा कशी करायची हे पु ल देशपांडे यांना उत्तमरित्या जमतं. आणि अर्थातच त्यांची मराठी इतकी सुंदर आहे की इतके सुंदर शब्द वापरतात ना ते, की
त्याला काही तोडच नाही आहे. म्हणजे पेशवाईच्या जेवणावळी, पंक्ती बिंक्ती असे शब्द वाचून एकदम म्हणजे असं वाटते की तोंडाला खूप जास्त पाणी सुटते. तिसरा लेख आहे भाईसाहेबांची बखर, नोव्हेंबर 1979चा. खरं सांगू का, तर हे प्रकरण माझ्या डोक्यावरनं गेलेलं आहे. म्हणजे बरंचसं डोक्यावरनं गेलेलं आहे, कारण खूप ऐतिहासिक भाषा, मराठी भाषा वापरलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला आता सांगते की गतमासी नाशिक क्षेत्री सिंहस्थ पर्वाचे समयी गोदातीरी जमलेल्या साधूंच्या मेळ्याने मुखी अंगुष्ठ घालून एकच नव्हे तर उभय पान गगन दिशेस न्यावे अशा स्वरूपाचा संधी साधू मेळा दिल्ली इंद्रप्रस्थ नगरीत भरत आहे. हे असलं भयंकर मराठी म्हणजे मला तर बिलकुलच कळली नाही आहे. हे लेख थोडं म्हणजे अवघड वाटलं. बाकी राजकारण, देशाची स्थिती याच विषयावरची बोलणं सुरू आहे असं काहीतरी कळलं मला. पण अदरवाईज मला थोडासा हा म्हणजे बाउन्स जसा होतो की नाही तसं झाला. चौथा लेख आहे तू माझी माऊली. हे लेख आलं होतं जून 1981 मध्ये. या लेखाचं कन्सेप्ट ना मस्त अमेझिंग जमून आलेलं आहे. म्हणजे पु ल देशपांडे हे उंदरांच्या देशात जातात. म्हणजे सिरियसली हे फक्त पुलंच इमॅजिन करू शकतात. तर उंदरांसोबत बोलतात, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये पण पॉलिटिक्स वगैरे चाललेलं आहे. एकंदरीत ही ओव्हरऑल जी बुक आहे की नाही, ही खिल्ली जी बुक आहे पूर्ण, हे सगळे पॉलिटिकल लेख आहेत. म्हणजे राजकारणाविषयीच बोललेलं आहे. बरंचसं तर राजकारणच आहे, म्हणजे त्यावेळचं राजकारण. तसं ते आताही रिलेट करतं. जवळपास सगळे पॉलिटिशियन सारखेच असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर इथे पण तेच सांगितलेलं आहे की उंदरांच्या देशाचं राजकारण माणसांच्या देशाच्या राजकारणाशी कसं कनेक्ट केलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. एकदम मस्त जमून आलेलं आहे. म्हणजे वाचताना खूप जबरदस्त मजा येते. त्यांची भाषा पण अशी एकदम उंदरांच्या भाषेसारखी कन्वर्ट केलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यातलं एक इतकं फनी आहे जमून आलेलं वाक्य, म्हणजे एक तरुण उंदीर असतो, तरुण युवा उंदीर, ठीक आहे. जसं तरुण युवा नेता असं म्हणता येईल, तसं तरुण युवा उंदीर नेता. तर त्याचा जय जयकार कसा करतात ते लोक, युवा चुवा. म्हणजे तुम्ही विचार करा की हे असं लिहिताना सुद्धा आधी तर विचार करावा लागत असेल की नाही. ते विचार करताना त्यांना किती हसायला येत असेल ना, याचा विचार करून मी विचार करते की इतकं इमॅजिनेशन, इतकी कॉमिक बुद्धी, म्हणजे इतकी विनोदी बुद्धी, इतकं सुचते कसं, आणि इतक्या म्हणजे इतके सहज शब्द असतात ना, पण विचारही नाही करू शकत. म्हणजे पाहते युवा चुवा म्हटलं की पहिल्या वेळात आम्हाला खूप जोरात हसायला लागलं. म्हणजे तुम्हीही वाचताल तर तुम्हाला असं वाटेल हे काय नवीन प्रकरण आहे. म्हणजे आपण युवा नेता XYZ असं नावं घेऊन ज्यांचं जय जयकार करतो, तसं त्यांनी हे स्लोगन लावलेलं आहे, युवा चुवा. तर हे खूप जास्त मजेशीर वाटलं मला. पाचवा जो शेवटचा कवी संमेलन नावाचं जे लेख आहे ते आलेलं आहे दिवाळी 1976 मध्ये. तर या लेखात जास्तीत जास्त जे लिखाण आहे हे पद्यात झालेलं आहे. आणि मला ॲज सच कविता आवडत नाही, आणि म्हणूनच माझं जास्तीत जास्त प्रेम ही गद्यावर असल्यामुळे मला हे लेख फारसं आवडलं नाही. आणि पण पु ल यांचं पुस्तक आहे तर वाचायला मजाही येतेच, हमखास तुम्हाला हसायला येणारच आहे. सहावा लेख आहे हवाई सुंदरी, दूरध्वनी कर्णिका आणि सौजन्य. हा आला होता 1976 मध्ये. तर हे मस्त जमून आलेले लेख आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि ज्यांनी विमान प्रवास केलेला आहे त्यांना तर हे खूप मस्त म्हणजे फनी वाटणार आहे, रिलेटेबल वाटणार आहे. यात ज्या एअर होस्टेस असतात त्यांचं एकंदरीत वागणं, बोलणं आणि प्रवाशांना दाखवलेले सौजन्य खास पु ल आपल्या शैलीत सांगतात. आणि पु ल यांना आलेले अनुभव आपलेच अनुभव आहेत असं वाटते. सातवा लेख आहे तुम्हाला कोण पाहिजे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर. हा आला होता दिवाळी 1971 मध्ये. हे म्हणजे खूपच जास्त मजेशीर लेख आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरचे लोक कसे असतात, कसे वागतात याचं इतकं सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे त्यांनी. आणि इतकं मस्त वर्णन केलेलं आहे ना की त्याला म्हणजे शब्दच नाही आहे दुसरे. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी काय करावं लागते, मुंबईकर लोक कसे असतात मुंबईचे लोक, पुणेकर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पुणेकर लोक कसे असतात, नागपूरचे लोक कसे असतात, नागपूरकर मंडळी कशी असते, हे म्हणजे
तसंच जगलेलं आहे. म्हणजे हे वाचताना खूप जास्त मजा येते. म्हणजे बेसिकली मी मुंबईला पण राहिलेली आहे आणि नागपूरला पण राहिलेली आहे, त्यामुळे मुंबईकर आणि नागपूरकर हे लोक 100% मला पटलेली आहे. बाकी पुण्याबद्दल तर मला इतकं जास्त माहिती नाही. आणखी बरेच लेख आहेत या पुस्तकात जे सगळेच आवडले किंवा पसंत पडले किंवा समजले असं नाही आहे, पण हसू आलं हे 100% म्हणजे खरं आहे. आम्हालाही उबक नावाचा लेख आला होता फेब्रुवारी 1981 मध्ये. इतकं जबरदस्त सॅर्कॅझम जमून आलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पॉलिटिशियन त्यांचं बोलणं आणि वागणं यात किती तफावत असते हे मस्त व्यंगाने समजून सांगितलेलं आहे फुले यांनी. म्हणजे हे लेख वाचताना समजते की पॉलिटिक्स आधीपासून असंच आहे. लोकशाही हा लेख आला होता दिवाळी 1960 मध्ये. यात सांगितलं आहे की लोकशाही म्हणजे किती गोंधळात चाललेलं शासन आहे. म्हणजे निदान राजेशाहीत निर्णय वेळेवर व्हायचे, लवकर व्हायचे, कामं अशी पटापट उरकायची, निकाली लागायची. एकच राजा असल्यामुळे एवढा गोंधळ नसायचा. पण लोकशाहीने कसं सगळं गणित बिघडवलेलं आहे हे समजतं, आणि तेही अगदी विनोदीरित्या. म्हणजे हे लेख खूप लांबलचक आहेत, पण अर्थातच मी तुम्हाला सगळे पूर्ण असं डिटेलमध्ये नाही सांगणार, कारण मलाही असं वाटतं की तुम्ही ही बुक वाचायला पाहिजे. मी फक्त इन शॉर्ट समराईज करून सांगत आहे की हे लेख कशाबद्दल होते आणि या लेखामध्ये वैशिष्ट्य असं किंवा विशिष्ट असं मला काय वाटलं ते मी तुम्हाला सांगत आहे. मी हारून अल रशीद हा लेख थोडासा लांबलचक आहे, थोडा रेंगाळला माझ्यासाठी, पण धरून ठेवतो. म्हणजे एखादा मूवी असतो की नाही की त्याचा कन्सेप्ट जबरदस्त असतो. सुरुवात मस्त असते, पण मध्येच कुठेतरी थोडासा बोर होत जातो, रेंगाळत जातो. पण जे एंडिंग पाहण्याची इतकी उत्सुकता असते ना की आपण थिएटरमधून उठूनच जात नाही किंवा तो मूवी आपण सोडतच नाही. तसंच काहीचं प्रकरण आहे. म्हणजे वाचताना सुरुवातीला मस्त वाटला, मध्ये थोडासा रेंगाळला, पण शेवट काय असेल ही उत्सुकता एवढी होती मनाला लागून की मी पूर्ण लेख वाचूनच काढलाय. तर हाही असाच आहे, पॉलिटिकलच आहे सगळं. म्हणजे ही बुक एकंदरीत पूर्ण राजकारणच चाललेलं आहे. कन्सेप्ट जबरदस्त आहे. इथे मंत्रालयाचा अनुभव सांगितलेला आहे. म्हणजे हे आपल्या एका मित्रासोबत मंत्रालयात जातात आणि तिथे कसा सावळा गोंधळ कारभार चालू आहे, किती गोंधळमय शासनात आपण सगळे वावरत आहोत. म्हणजे याच्या आधी आणि आता सुद्धा याचा प्रत्यय येतो. म्हणजे आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट इतकी जबरदस्त आहे ना की सगळं दर्शन असं प्रत्यक्ष घडतं. म्हणजे असं वाटतं की आपण त्या मंत्रालयात आहोत आणि ते लोक, ते फायली घेऊन फिरणारे लोक, त्या सेक्रेटरीज, ते मंत्री, हे सगळे आपल्या समोर बोलत आहे. हा सगळा म्हणजे लिटरली हे असं चित्र उभं राहतं, असं एकदम साक्षात दर्शन घडतं. इतकं सजीवपणे हे लेख लिहिलेले आहेत. सगळे लेख खूप मस्त जमून आलेले आहेत. तर शेवटचा आणि सगळ्यात गमतीशीर लेख म्हणजे अंतुले साहेब तुम्हाला चुक्याच हा लेख आला होता सप्टेंबर 1981 मध्ये. आणि तुम्हाला सांगते, हसून हसून वाट लागली माझी. म्हणजे पूर्णपणे जरी पॉलिटिकल असणारा हा लेख असला तरी कंटाळवाणा बिलकुल नाही आहे. म्हणजे यात ना पोट धरून हसाल तुम्ही सिरियसली. म्हणजे यातलं जे तुम्हाला सांगते, म्हणजे एक एक्झाम्पल देते. कोकणी माणूस, इस रिश्ते से हमारा छाती फूल फूल के पैरन का बटन टूटता है, किंवा तुम्हारे विमान के आगे उनका विमान 5 मिनट पहले पहुंचता तो मामला कुछ वेगळाच हो जाता साहेब. पदर में तुम्हारे विरुद्ध का सब पुरावा घट्ट बांध के गया था. म्हणजे आता हे कोणाबद्दल कोण बोलत आहे, कोणाचं विमान, कशाबद्दल काय बोलणं सुरू आहे हे तुम्हाला आता लेख वाचल्यानंतरच कळणार आहे. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की इतकं जर फनी लिहिलं असेल तर तुम्ही का बरं नाही हसणार आहेत. म्हणजे मराठी मिश्रित हिंदी की हिंदी मिश्रित मराठी या भाषेला काय बोलावं ते मला बिलकुल समजलं नाही. पण अंतुले साहेब तुम्हाला चुक्याच हे एक नंबर भन्नाट लेख जमून आलेला आहे. म्हणजे इतकं भयंकर विनोदी असतं ना पुले यांचं लेखन की सिरियसली ओ माय गॉड. म्हणजे मला दुसरे शब्दच नाही. मला इतकी तारीफ करून करून मी थकून गेली आहे त्यांची. आणि त्यांचे अजूनही खूप साऱ्या पुस्तकं आहेत ज्या मला वाचायची इच्छा आहे आणि कदाचित याच्यापेक्षाही जबरदस्त विनोदी बुक्स असतीलही. पण आतापर्यंत मी ह्या 3 बुक्स वाचल्या, बटाट्याची चाळ, अपूर्वाई आणि ही खिल्ली तिसरी. तिन्ही बुक्स 100 पैकी 200 मार्क घेऊन गेल्या माझ्याकडनं.
आणि मलाही असं वाटतं की तुम्ही लोकांनी सुद्धा जर तुम्ही हा व्हिडिओ माझा इथपर्यंत पाहिलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सुद्धा पु ल यांच्या बुक्समध्ये किंवा नॉर्मल अशा पुस्तकांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर तुम्ही पण ह्या पुस्तकं वाचा, हे लेख वाचा, यांचे इतकी मजा येणार आहे ना तुम्हाला वाचल्यानंतर. खरंच खूप मजा येणार आहे आणि एकदम असं म्हणतात की नाही धन्य धन्य वाटतं तसं वाटणार आहे. तर बस हेच होतं आजचं रिव्ह्यू. आणि अच्छा, अजून एक एक्झाम्पल सांगायचं होतं मला की पु ल यांची जी शब्दांची कलेक्शन आहे, शब्दांचा जो साठा आहे, शब्दांचा साठा इतका सुंदर आहे ना त्यांच्याकडे. म्हणजे एक मृदूपणे बोलण्याला ते म्हणतात मखमली, मलमली, लखनवी. म्हणजे इतकं सुंदर, किती सुंदर उपमा दिलेली आहे. मखमली, मलमली, लखनवी. म्हणजे आपण विचारही नाही करू शकतो. आपण काय म्हणतो सॉफ्टपणे बोलणं, मृदूपणे बोलणं, पण त्या गोष्टीला, त्या बोलण्याला इतके सुंदर शब्दामध्ये सजवून सांगतात ना की खूप मस्त वाटते. बुक वाचताना खूप मस्त वाटते. खरंच मंडळी, या सगळ्या बुक्स खूप सुंदर आहेत. तुम्ही लोक वाचा ह्या बुक्स. आणि अर्थातच माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुमचं खूप 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 मनापासून आभार. मी आहे दिव्या आर्या. परत एकदा येईल पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी भन्नाट एखादं बुक घेऊन. मराठी असू शकते, हिंदी असू शकते, इंग्लिश असू शकते. तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि बाय बाय, टेक केअर.